लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अध्यक्षपदी डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची निवड. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2025-26 सांगली जिल्हा समिती अध्यक्षपदी दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. सांगली येथील पुष्पराज चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ झालेल्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना डॉक्टर उत्तम मोहिते म्हणाले, दलित साहित्य चळवळीचे संस्थापक हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडण आणि परिवर्तनात अण्णाभाऊंच्या साहित्याचे अनमोल असे योगदान आहे. अण्णाभाऊंनी दलित वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांच्या कार्यामुळे समाज जागृती होऊन सामाजिक न्याय हक्काची भावना वाढीस लागली. तेव्हा अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित उचित गौरव करावा. तसेच येणाऱ्या काळात मातंग समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही डॉक्टर मोहिते यांनी बोलताना दिली आहे. आणि यावेळी बहुजन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अभ्यासक सतीशदादा मोहिते, शेखरजी मोहिते, सुधाकर गायकवाड, प्रशांत सदामते, अभिमन्यू भोसले यांनी डॉक्टर उत्तम मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं मातंग समाजाची बैठक झाली. त्या मातंग समाजाच्या बैठकीमध्ये उत्तम मोहिते हे अण्णाभाऊ साठे जयंतीमधून अध्यक्ष केले. त्याबद्दल मी मातंग समाजाच्या वतीनं उत्तम मोहिते यांना पुढच्या वाटचालीस अभिनंदन करतो. आज अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची आज बैठक आयोजित केली होती. ती बैठक पार पडली. आजपर्यंत जो अध्यक्ष निवडला, त्या अध्यक्ष निवडीमध्ये जो कोण हे पहिले अध्यक्ष होते, जी काही कमिटी होती ही सगळी बोगस होती. आजपर्यंत त्यांची सगळी बोगसगिरी झाली होती. त्यांची बोगसगिरी बंद करून आम्ही आज नव्यानं उत्तमराव मोहिते यांच्या अध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल आम्ही मातंग समाजाच्या वतीनं आमचे बंधुत्व, आमचे मित्र उत्तमदादा मोहिते यांना मी पुढील जाण्यासाठी धन्यवाद देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय लवजी. मागच्या वर्षी अण्णाभाऊ साठे समितीचा अध्यक्ष होतो. आता नवीनच्या ह्याच्यात डॉक्टर उत्तमदादा मोहितेंची निवड एकतर्फे करण्यात आलेली आहे. तसंच इथनं पुढं जी अण्णाभाऊ साठेंची जयंती कार्यक्रम होती ती उत्तमदादांच्या उपस्थितीत सगळे कार्यक्रम होतील. त्याचे सर्वस्व अध्यक्ष उत्तमदादा राहतील. सर्वांना जय अण्णाभाऊ. आज मातंग समाजाच्या वतीने आज इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये सालाबाजाप्रमाणे आम्ही पुढाकार घेऊन ही मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगला मातंग समाजा सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच उपस्थित होते. त्या सर्वांमध्ये सांगली शहराच्या आणि जिल्ह्याच्या मातंग समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी उत्तम मोहिते यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असं मी दरवर्षीप्रमाणे घोषित. रविवार दिनांक 13 जुलै रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्टच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बैठक संपन्न झाली. आणि या बैठकीमध्ये आज मातंग समाजाचं सर्वाभिमुख नेतृत्व जे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर वस्ताद लहुजी साळवे, वीर फकीरा यांच्या विचारांचा वारसा जपणारं नेतृत्व खऱ्या अर्थानं आज डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2025 ते 26 या 1 वर्षासाठी अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. आणि आम्ही दादांना अध्यक्षपदी झाल्यानंतर आम्ही सर्व समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.